जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही अपडेट आहे तर त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोहोचवत असतो. तर सध्या शिक्षक भरती 2025-26 संदर्भात ज्या काही जाहिराती अपलोड करण्याच्या सध्या बघा या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली होती. साधारण 15 दिवसाची सध्या बघा मुदतवाढ होती, परंतु आजच्या दिवसाला पुन्हा अजून या ठिकाणी 15 दिवसाची जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा मिळालेली आहे. त्यासाठी एक महत्त्वाचं या ठिकाणी पत्र देखील इश्यू करण्यात आले. ह्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे जे पत्र आहे लेटेस्ट पत्र आहे 15/6/2026 पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरती जाहिरातीच्या कार्यवाहीस या ठिकाणी मुदतवाढबाबत अशा पद्धतीने या ठिकाणी जी काही मुदतवाढ आहे तर त्या मुदतवाढीचं पत्र इथं आलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे काही पवित्र पोर्टल प्रणाली शिक्षण सेवक शिक्षक भरती जाहिरातीच्या नोंदी करण्यासाठी दिनांक 1/5/2026 रोजीपासून व्यवस्थापनास सुविधा या ठिकाणी बघा देण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी जी काही जाहिराती अपलोड करण्याच्या नोंदी करण्याची जी काही सुरुवात आहे तर ती 1/5/2026 पासून सध्या बघा संपूर्ण जे काही व्यवस्थापनांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर अद्यापही व्यवस्थापनाच्या या ठिकाणी ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टल जाहिरात जी काही प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक 30/6/2026 अखेर मुदतवाढ ह्या ठिकाणी देण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही मुदतवाढ आहे तर ती म्हणजे 30 ह्या ठिकाणी 6वा महिना 30 जून 2026 पर्यंत सध्या या ठिकाणी जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा इथं देण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बहुतेक जे काही मागच्या 1 तारखेपासून म्हणजे 1/5/2026 पासून वेगवेगळ्या आस्थापनांनी सध्या जाहिराती ज्या आहे तर त्या सध्या बघा अपलोड करायला सुरुवात केली होती. परंतु अपलोड करून त्या जाहिराती ज्या आहे तर त्या पुन्हा या ठिकाणी बघा अप्रूव्ह करायला पडतात आणि अप्रूव्ह करत असताना बहुतेक ज्या काही छोट्या छोट्या तांत्रिक सध्या बघा अडचणी देखील येत आहेत. त्यामुळे जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात बघा आपल्याला जास्त जाहिरात सध्या पोर्टलवर पाहायला सध्या बघा सध्या तरी अपडेट जे आहे तर त्या अपडेटनुसार पाहायला मिळत नाही. तर सध्या तरी ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात जास्तीत जास्त या ठिकाणी अपलोड व्हाव्या. साधारण ज्या काही आस्थापना असेल, जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नपा असेल, खाजगी अनुदानित असेल, तर ह्या संपूर्ण ज्या काही आस्थापना आहे तर ह्या आस्थापनाच्या जाहिराती अपलोड करण्याच्या अनुषंगाने अजूनही ह्या ठिकाणी बघा कालावधीची गरज आहे. कारण जोपर्यंत संपूर्ण ह्या ठिकाणी आस्थापना जाहिरात अपलोड करत नाही तोपर्यंत शक्यता आहे की जी काही मुदतवाढ आहे तर ही मुदतवाढ सध्या बघा अशाच पद्धतीने 15-15 दिवसांनी जी काही वाढ असेल तर ती मुदतवाढ सध्या बघा या ठिकाणी होत राहणार असं ह्या ठिकाणी आपल्याला वाटतंय. तर सध्या तरी सध्याची परिस्थिती बघता 30/6/2026 पर्यंत सध्या बघा या ठिकाणी मुदतवाढ जी आहे जाहिराती संदर्भात अपलोड करण्याची तर हे संपूर्ण आस्थापनांना इथं देण्यात आलं आहे. तसंच इथं पुढे म्हटलं आहे की राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येतं की आपल्या अनधिकृत शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी जी काही या ठिकाणी वेबसाईट देण्यात आली आहे tet2025.महाराष्ट्र टीचर रिक्वायरमेंट.org.in ही जी काही वेबसाईट आहे तर या संकेतस्थळावर सध्या बघा भेट देऊन संपूर्ण कार्यवाही जी आहे तर ती सध्या बघा ह्या ठिकाणी आव्हान देखील करण्यात आले. कारण जाहिराती देण्याचं जे काही कामकाज आहे तर ते सध्या अगदी स्लो गतीने सध्या सुरू असलेलं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसंच जे काही शैक्षणिक व्यवस्थापनांना पदभरती संदर्भात ज्या काही जाहिरात देण्यासाठी काही अडचण जर येत असेल तर त्यासाठी ऑफिशियल ईमेल आय डी आहे तर ह्या ईमेल आय डीवर देखील संपर्क बघा साधण्याचं जे काही आव्हान आहे तर ते इथं करण्यात आले. तर सध्या ऑफिशियली ह्या ठिकाणी 30/6/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अजूनही 15 दिवसामध्ये ज्या जाहिराती आहेत तर त्या जाहिराती सध्या बघा या ठिकाणी अप्रूव्ह होतील. काही आस्थापनाच्या जाहिराती त्या ठिकाणी अपलोड होतील. तर ही जी काही प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया सध्या 30/6/2026 पर्यंत सध्या सुरू असणार आहे. तर सध्या शिक्षक भरतीची सध्या स्थितीमध्ये ही प्रक्रिया सध्या बघा अशा पद्धतीने सुरू आहे. तर हे एक महत्त्वाचं पत्र होतं. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.